मारा हॅलो सर. यस यस सर मी तुम्हाला ज्ञानेश्वर मैत्री बोलतो सर. पासवर्ड एन नंबर पाठवलेला सर बरोबर आहे तो सर. ज्ञानेश्वर, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मेसेज पण पाठवला. माझ्याकडून तो पासवर्ड रॉंग म्हणतोय. तुम्ही ते ओपन करून बघितलं का? हो सर बघितलं. तिथं डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट ओपनच होत नाही. ओपन झाला का त्या पासवर्डनं तुमचा? हो सर. लॉग इन ओपन झालं हो का? सर होते. त्याचा स्क्रीनशॉट मला हो पाठवा. सर. त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. आणि हे जी काही अशी जी गोष्ट आहे ती पर्सनली डिस्कस करत चला. मला हिथं वेळ सगळ्यांचा वाया नको घालवायला. ठीक आहे? Okay, now please don't write, don't mark that attendance in the chat box. It is not necessary, because now henceforth I will directly check the number of participant and who is absent. I will directly calculate the things. Okay, roll number 1. Who is roll number 1? Absent. Large number of students were absent. Roll number 6. 8, 9, 10. 10 number is present. 8, 9. Roll number 15, 1 5. 18, 1 8. 22. 25, 26. 29. 31. I'm calling that absent roll number. Please check it. 34. 38. 39. 40, 40. 42. 44.
50, 59, 62, 65, the 26. Namrata Kumar, please change your the name for this Zoom link. A26 like that should come. A40 it is also present. Abhijit Dhekne. Why that A is small? Okay. 18. So near about 50 students have joined this session. So total 15 students have not joined these things. Okay, forget about it. Can anybody remind me what we discussed in the last lecture? Just check the notebook and reply me what we discussed in the last lecture, so that I can start from that point onwards. Yes, please. Is this self-exploration is war? Am I audible to all? Yes, sir. ओके. सेल्फ एक्सप्लोरेशनचा पार्ट आपला झालेला आहे का काय झालंय तेच माहित नाही. ओके. मला वाटतं सेल्फ एक्सप्लोरेशनचा पार्ट थोडासा झालेला असावा. हा, येस येस येस. आय एम नॉट. हा, प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशनचा सुरू होता. तो पॉइंट स्टार्ट. सेल्फ एक्सप्लोरेशन. प्रोसेस ऑफ सेल्फ. ओके, द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन ना, हा पार्ट चालू होता. इज इट ओके? Okay. Okay. Now let's all of you have a concentrate what we discuss me here. In the last lecture, we will just try to recap the points which we discussed in the last lecture. The self-exploration means knowing the unknowing things within ourselves. In that, we have to discuss meaning, purpose, content, and the process. The self-exploration means knowing about unknowing things, to be aware of oneself. आपल्याबद्दल आपण ज्या काही गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून घेणे, त्या गोष्टी ॲनालिसिस करणे, त्या या सर्व गोष्टींना आपण काय म्हणणार आहोत? द सेल्फ एक्सप्लोरेशन. द सेल्फ एक्सप्लोरेशन इज अ प्रोसेस ऑफ अ डायलॉग बिटवीन व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. म्हणजे तुम्ही काय आहात आणि तुम्हाला काय हवं आहे, रिअली यू वॉन्ट टू बी. सो दॅट थिंग्स वी कॉल इट्स द प्रोसेस ऑफ द सेल्फ एक्सप्लोरेशन. इट इज द प्रोसेस ऑफ सेल्फ इव्होल्युशन थ्रू सेल्फ इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे काय की स्वतः इन्व्हेस्टिगेट झालं पाहिजे अँड वी हॅव टू इव्हॅल्युएट टू अवर सेल्फ. इट इज द प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ अँड थ्रू दॅट एंटायर एक्झिस्टन्स. म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन ही एक प्रोसेस आहे जे की स्वतःला जाणून घेणं तर आहेच, त्याच्याशिवाय आपल्या भोवती जे काय आहे ते जाणून घेणं, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? द सेल्फ एक्सप्लोरेशन. इट इज द प्रोसेस, म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन इज ऑल्सो द प्रोसेस टू रेकॉग्नाइज वन्स रिलेशनशिप. म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन आपल्याला रिलेशनशिप काय आहे. रिलेशनशिप मीन्स व्हॉट? द रिलेशनशिप मीन्स द रिलेशनशिप विथ अवर सेल्फ फर्स्ट, relationship with our family members, relationship with our friend circles, relationship with our society, relationship with nature, relationship with all
existing human being, that is, we have to understand, we have to recognize through the self exploration. Okay, it is the process of knowing human conduct, human character and living accordingly. म्हणजे त्यांचं कंडक्ट काय आहे, त्यांचं कॅरेक्टर काय आहे आणि त्याच्याबरोबर कसं राहायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज द सेल्फ एक्सप्लोरेशन. It is the process of being in harmony in oneself and in harmony with the entire existence. So this is the process through which we will build harmony, or we have to learn how to live the life in a harmony with ourselves as well as with the entire existence. Okay, so this is about the self exploration. Now in the content of a self exploration, the two parts are there. One is the desire, what is my basic aspirations, म्हणजे आपल्या बेसिक आकांक्षा काय आहेत, टार्गेट काय आहेत, गोल काय आहेत. And second one, it's a program, what is the process to fulfill these aspirations. So if I ask the question, or better way, try to ask the question to ourselves first, what is my basic aspirations, आपल्या काय बेसिक aspirations असल्या पाहिजेत. So definitely that answer comes within yourself. The two things, one, a continuous happiness, and second, continuous prosperity. म्हणजे continuous happiness and the continuous prosperity, these are the two basic aspirations of every human being. Now what is the process to fulfill these aspirations, म्हणजे ह्या ज्या काही दोन आपल्या बेसिक aspirations आहेत, बेसिक टार्गेट आहेत, कंटिन्युअस हॅपीनेस आनंदी आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी समृद्धी, आनंद आणि समृद्धी, ह्या ज्या काही दोन ॲस्पायरेशन्स आहेत, त्या ॲस्पायरेशन्स फुलफिल करण्याची एक करेक्ट प्रोसेस काय असली पाहिजे. अँड दॅट प्रोसेस वी हॅव टू लर्न थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजे स्वतः जाणून घेण्यामधून आपल्याला या बेसिक गरजा, या बेसिक ॲस्पायरेशन्स कशा कंप्लीट करता येतील हे आपल्याला बघायचं आहे द प्रोसेसमध्ये. गेट इट माय पॉईंट. सो दिस इज व्हॉट एनी ह्युमन बीइंग वुड लाईक टू नो अँड वर्क टुवर्ड्स इट्स ॲक्च्युलायझेशन इन लाईफ. म्हणजे आपल्या बेसिक ॲस्पायरेशन्स काय आहेत आणि त्याची प्रोसेस काय आहे. सो दॅट दिस इज व्हॉट एव्हरी ह्युमन बीइंग वुड लाईक टू नो. म्हणजे प्रत्येक मानवाला याची वुड लाईक टू नो मीन्स ते माहीत करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अँड द वर्क टुवर्ड्स दॅट ॲक्च्युलायझेशन इन अ लाईफ. म्हणजे ते कंप्लीट कसं करायचं, त्याच्यासाठी लागणारा मार्ग काय असला पाहिजे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो नाव ट्राय टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ अ सेल्फ एक्सप्लोरेशन. आता इथं थोडंसं सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. द फर्स्ट थिंग इज दॅट इन द प्रोसेस ऑफ अ सेल्फ एक्सप्लोरेशन इज अ प्रपोजल. आता हे प्रपोजल म्हणजे काय, that any statement you can call it's a proposal. मी काय म्हणतोय बघा, that any statement you can call it's a proposal. What is stated is a proposal. Means विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चर मिस करू नये, हे एक प्रपोजल आहे. गेट इट माय पॉईंट. विद्यार्थ्यांनी रेग्युलर स्टडी केलं पाहिजे, हे पण एक प्रपोजल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, हे पण एक प्रपोजल आहे. यू हॅव टू कंप्लीट द फर्स्ट इयर कोर्स ऑफ दिस इंजिनिअरिंग विथ हाय ग्रेड अँड सक्सेसफुली, हे पण एक प्रपोजल आहे. म्हणजे एनी स्टेटमेंट यू कॅन टेक इट, एनी ॲक्टिव्हिटी, एनी स्टेटमेंट वी कॉल इट्स अ प्रपोजल. म्हणजे मला वाटते आता प्रपोजल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक स्टेटमेंट जे बोलतो ते एक प्रपोजल आहे. म्हणजे जर आपण जर असं म्हणत असेल की मी मुलगा किंवा मी मुलगी म्हणून माझं फॅमिलीमध्ये काय रोल आहे, ते पण एक प्रपोजल आहे. गेट इट माय पॉईंट. सो दॅट एव्हरी स्टेटमेंट, एव्हरी स्टेटेड इज अ प्रपोजल. आता हे प्रपोजल असे भरपूर प्रपोजल आपल्या समोर असणार आहेत. भरपूर एव्हरीथिंग. म्हणजे आपल्या इंडिव्हिज्युअलसाठी प्रपोजल असणार आहेत, आपल्या फॅमिलीसाठी प्रपोजल असणार आहेत, सोसायटीसाठी असणार आहेत आणि नेचर बरोबर असणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी नेचर बरोबर कसं रिलेशन मेंटेन केलं पाहिजे, हे पण एक प्रपोजल आहे.
मी झाडे तोडली पाहिजेत का नको ते पण एक प्रपोजल आहे. एनी स्टेटमेंट यू कॅन कॉल इट अ प्रपोजल. एकदा हे एक प्रपोजल आपल्या समोर आलं तर आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, डोंट स्टार्ट बाय अज्युमिंग ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ते प्रपोजल बरोबर आहे का चुकीचं आहे ते लगेच अज्युम करू नका. At the start of this proposal, please don't start it is assume or please don't assume it is true or false. लगेचच क्विक रिप्लाय आपल्याकडून आला नाही पाहिजे की ते बरोबर आहे का चुकीचं आहे. नो, इज इट रॉंग. बरोबर आहे, म्हणजे ते तसं झालं नाही पाहिजे. म्हणजे जर एखादा तुमचा रिलेटिव्ह किंवा तुमचा फ्रेंड जर तुम्हाला असं म्हणत असेल आता या सिच्युएशन मध्ये की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हे इंजिनिअरिंग मधले अवघड विषय आहेत, तर जर तुम्ही ते लगेचच हा बरोबर आहे तू म्हणतोय ते किंवा हे चुकीचं आहे असं जर म्हणला तर दिस इज द रॉंग अप्रोच. बरोबर आहे, म्हणजे ते प्रपोजल आलं मित्रांनी किंवा त्या रिलेटिव्हनं तुमच्या समोर एक प्रपोजल ठेवलं तर तुम्ही त्याला लगेच अज्युम केलं ट्रू ऑर फॉल्स. बरोबर आहे, तर ते तसं लगेच अज्युम करायचं नाही. का तर तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स याचा स्टडी केलाय का, त्याचे डिटेल्स चेक केलेत का, ते तुम्हाला खरंच लक्षात येत आहेत का नाही ते चेक केलंय का, की लगेचच तुम्ही कसं काय बरोबर आहे का चूक आहे असं अज्युम करून टाकलं. लक्षात येतंय माझा पॉइंट. तर हा इथं सगळ्यांची एक मिस्टेक्स होते, वी कॉल इट्स अ कॉमन मिस्टेक. बरोबर आहे. आता मी पार्टिसिपेंट मध्ये सपोज हा साक्षी उबाळे, यू प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. येस सर. सपोज मला वाटतं तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. तर तुमच्या भावानं तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा अवघड विषय आहे. बरोबर आहे, ते एक तुमच्या समोर असलेलं प्रपोजल आहे. तर जर त्यानं सांगितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे त्याला, किंवा काय राहील तुमची प्रतिक्रिया? साक्षी, आय एम टॉकिंग टू यू. सर त्यासाठी स्टडी करावा लागेल ना. बरोबर, आता मी सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही ते सांगताय की त्यासाठी स्टडी करावं लागेल. पण मी जर ते आत्ता सांगितलं नसतं तर मे बी तुम्ही ते अज्युम करू चालून राहिला असता. बरोबर. हो सर. म्हणजे एकदा चुकीची गोष्ट आपण अज्युम करून राहिलो की त्याच्यानंतर जो आपला ब्रेन आहे तो त्याच अँगलनं वर्क करायला चालू होतो. म्हणजे एकदा आपल्याला सांगण्यात आलं की बाबा हा विषय अवघड आहे तर आपण त्याला स्वतःला इन्व्हेस्टिगेट करत नाही किंवा त्याचे डिटेल चेक करत नाही, ते लगेच बरोबर आहे असं अज्युम करतो, कारण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. पुढच्या व्यक्तीवरती आपण काय केलेला असतो, विश्वास ठेवलेला असतो. म्हणून आपण काय करतो, ते लगेच अज्युम करतो. आणि एकदा अज्युम झालं की बाबा हा विषय अवघड आहे, मग त्या शिक्षकांनी कितीही सोप्या मेथडनं तो विषय शिकवला तरी पण देखील तुम्हाला तो अवघडच वाटणार आहे. So this is the common and the bigger mistake in our life. बरोबर आहे. आता किती जणांच्या तरी मनामध्ये हा प्रश्न असा असेल की बाबा मी आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे, ज्यांचा स्वतःवरती कॉन्फिडन्स नाहीये त्यांना असं कितीतरी वेळेस वाटत असेल की बाबा इंजिनिअरिंगला आपण ऍडमिशन घेतलेलं आहे, खरंच मला ते कंप्लीट होईल का नाही, मी ते सक्सेसफुल कंप्लीट करू शकेल का नाही. बरोबर आहे. तर हा इथं लगेचच तुम्ही अज्युम करून चालताय आणि स्वतःला पहिल्यांदा स्वतःचं खच्चीकरण करून घेताय पहिल्यांदा. तर ते आलेलं प्रपोजल पहिल्यांदा ट्रू आहे का फॉल्स आहे ते कधीच बघायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही मेथड्स आहेत. लक्षात येते. त्यानंतर दुसरा जर पॉइंट म्हणला की डोंट ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट, म्हणजे ते ऍक्सेप्ट पण करू नका, ते रिजेक्ट पण करू नका. त्याच्याकडे फक्त एक प्रपोजल आहे या डायरेक्शनच तुम्ही बघितलं पाहिजे. कोण आहे बाबा हे? रितेश गंताडे. का टाइम वाया घालवताय तुम्ही? ओके, मी काय म्हणत होतो की ते एक प्रपोजल आहे या डायरेक्शननं त्याच्याकडे बघा. ते ऍक्सेप्ट पण करू नका किंवा ते रिजेक्ट पण करू नका, कारण आपल्याला ते ऍक्सेप्ट कधी करायचं आहे किंवा ते रिजेक्ट कधी करायचं आहे, ते ट्रू कधी असणार आहे, ते फॉल्स कधी असणार आहे हे आपण बघणार आहोत आता. ठीक आहे, त्याच्यासाठी मी हे भरपूर एक्झाम्पल सांगितलेले आहेत.
म्हणजे जे काही एखादं स्टेटमेंट तुमच्या समोर येईल ते प्रपोजल असेल, ते ॲट द स्टार्ट डोंट अज्युम इट्स अ ट्रू ऑर फॉल्स, डोंट ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट, ऑन द बेसिस ऑफ वॉट, ऑन द बेसिस ऑफ स्क्रिप्चर ऑर वॉट इज रिटन, म्हणजे कोणीतरी ते लिहून ठेवलेलं आहे याच्या बेसिसवरती ते अज्युम करू नका की ट्रू किंवा फॉल्स, किंवा ते ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. ऑन द बेसिस ऑफ रिडिंग फ्रॉम इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कुठून तरी ते वाचलं गेलेलं आहे त्याच्या बेसिसवरती ते ट्रू फॉल्स किंवा ॲक्सेप्ट रिजेक्ट करू नका. किंवा ऑन द बेसिस ऑफ अदर्स, आता मी सांगितलं की जर दुसऱ्याने सांगितलं की त्याच्यावरून ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते ठरवू नका. सो व्हॉट इज द correct approach to see towards that proposal and to get the final result? आता बघा त्याच्यासाठी काय असलं पाहिजे. The first thing is that verify the proposal on the basis of your natural acceptance. म्हणजे ते पहिल्यांदा नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही ते तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर आता म्हणलं की तुम्ही उद्याच्याला बँकेमध्ये जाऊन चोरी केली पाहिजे, नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का? नो. कारण चोरी करणे हे नॅचरली ऍक्सेप्टेबल नाहीये. नॅचरली ऍक्सेप्टेबल काय आहे? आपण प्रामाणिक असलं पाहिजे, रेग्युलर स्टडी केला पाहिजे. आता जर मी म्हणलं की विद्यार्थ्यांनी कधीही रेग्युलर स्टडी करू नये, आहे का सांगा नॅचरली ऍक्सेप्टेबल? नो. बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये लक्ष देऊ नये, आहे का ते नॅचरली ऍक्सेप्टेबल? नॅचरली ऍक्सेप्टेबल मीन्स व्हॉट? दॅट वी हॅव टू आस्क युअर सेल्फ वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. बरोबर आहे का? म्हणजे पहिल्यांदा ते प्रपोजल आपल्याला नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही ते चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे हे आपलं टार्गेट आहे, सो डेफिनेटली वी हॅव टू टेक दिस ऍडमिशन. नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे, परंतु ते लगेचच इंजिनिअरिंग जड आहे, अवघड आहे, जमेल का नाही हे असं समजणं, दॅट इज नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल. किंवा त्याच्यावरती एक शिक्कामोर्तब करणं की इंजिनिअरिंग जड आहे, अवघड आहे, समजत नाही, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करणं चुकीचं आहे. व्हॉट इज द नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग्स? इट इज रिक्वायर्ड टू टेक द ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग. जर विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये म्हणलं, इट इज रिक्वायर्ड टू डू द रेग्युलर स्टडी. बरोबर आहे, हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ते प्रपोजल नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही ते चेक करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जे प्रपोजल आपल्या समोर आलेलं आहे की आपण त्याच्याबरोबर लिव्ह अकॉर्डिंगली टू बी प्रपोजल, म्हणजे त्याच्याबरोबर राहण्यासाठी दोन क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया असा असेल की त्या प्रपोजलमुळे म्युच्युअल फुलफिलमेंट झाली पाहिजे, म्हणजे इतर मानवजातीचा पण उद्धार झाला पाहिजे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास हानी पोचता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्या एका प्रपोजलमुळं आपल्याला ते ऍक्सेप्ट आहे, परंतु जर दुसऱ्याला जर त्रास होत असेल, सो डेफिनेटली इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. गेट इट माय पॉइंट? डेफिनेटली इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. तर अशी काही गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय? फॉर एक्झाम्पल मला स्वतःचं घर बांधायचं आहे आणि त्याच्यासाठी मला 10 झाडं तोडावी लागणार आहेत. स्वतःचं घर बांधायचं हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे, पण हे नेचरच्या विरोधात आहे. गेट इट माय पॉइंट? मग त्याच्यासाठी पर्यायी मार्ग काय आहे का त्याच्या नेचरशी विरोधात जाऊनच आपण आपलं घर बांधलं पाहिजे? इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. त्याच्यासाठी तर इथं काय दिलेलं आहे की दोन क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे की इतर मानव जातीला पण ते पूरक असलं पाहिजे किंवा त्याला ते हानिकारक नसलं पाहिजे. अँड ऑल्सो इट वर्क्स विथ नेचर, म्हणजे म्युच्युअल फुलफिलमेंट अँड द म्युच्युअल प्रॉस्परिटी. म्हणजे त्याने ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड केल्या पाहिजे. आता आपण असं कन्सिडर करून चालूया की जे काय प्रपोजल आपल्या समोर आहे ते नॅचरली ऍक्सेप्टेबल तर आहेच, प्लस हे दोन क्रायटेरिया सुद्धा फुलफिल करताय, म्हणजे इतर मानव जातीला पण काही त्रास होत नाही आणि नेचर बरोबर सुद्धा रिलेशन मेंटेन करताय, असं प्रपोजल आहे. तर या दोन गोष्टीच्या बेसिसवरती आपण पोहोचू शकणारे रिझल्ट इन रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग, म्हणजे रिझल्ट पर्यंत पोहोचू शकणार आहे, परंतु अजून फायनल कन्क्लुजनला आलेलो नाही. आपण कुठं पोहोचलेलो आहे? फक्त रिझल्ट बरोबर पोहोचलेलो आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कशावरती चालणार आहेत?
सेल्फ एक्सप्लोरेशन वरती, स्वतःवरती सगळ्या डिपेंड्स गोष्टी असणार आहेत. गेट इट माय पॉइंट. सो नाव वन्स these two criteria will be fulfilled by that proposal, then we will come to the final result. Okay, and then we will come to that the final result means knowing something to be true or sure within ourselves. म्हणजे ज्यावेळेस ह्या क्रायटेरिया आपण फुलफिल करू, ह्या क्रायटेरिया आपण चेक करू, त्यावेळेस आपण एका ठिकाणी येऊन पोहोचणार आहे की बाबा ते बरोबर आहे किंवा ते शुअर आहे विदिन आवर सेल्फ, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे किंवा शुअर आहे. बट वेन वी कॉल इट इज अ ट्रू और शुअर इफ द रिझल्ट विल फुलफिल 3 basic criteria. Now try to understand what are these 3 basic criteria. Realization and understanding should fulfill 3 criteria. जो काय फायनल रिझल्ट आपल्याला रिअलाइज झालेला आहे, समजलेला आहे, so that result should fulfill the 3 criteria. So which are these 3 criteria? One is that assuring, second one is satisfying, and the third one is universal. Now assuring means what? Assuring means ते आपल्यासाठी विश्वास देणार असला पाहिजे, आपण त्याच्यासाठी शुअर असणं गरजेचं आहे, आपण त्याच्यासाठी कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. मीन्स आय एम अश्युअर्ड ऑफ दॅट आन्सर और अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ, म्हणजे आपण स्वतः त्याला शुअर असलं पाहिजे, आपण त्याच्यासाठी विश्वास असला पाहिजे. सेकंड थिंग सॅटिस्फाईंग, आय एम सॅटिस्फाईड दॅट दॅट आन्सर आर फुलफिलिंग फॉर मी, म्हणजे ते आन्सर ते जे काय आलेला फायनल रिझल्ट आहे, it will satisfy that all my answer, but it will fulfill by me also as well as to all human beings as well as the nature requirement also. This is the satisfying thing, is that this is the second criteria. And the third thing is that it should be same for everyone. म्हणजे काय की ते सेम, ते कॉमन असलं पाहिजे फॉर एव्हरी ह्युमन बिंग. म्हणजे त्याच्यामध्ये कुठं कास्ट येता कामा नये, कॅटेगरी येता कामा नये, क्रीड येता कामा नये, म्हणजे जात धर्म पंथ या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येता कामा नयेत. दॅट टू बी सेम फॉर एव्हरीवन इनहरंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, स्पेस अँड इंडिव्हिज्युअल. म्हणजे ते माझ्यासाठी पण सेम असलं पाहिजे, इतर मानवजातीशी पण सेम असलं पाहिजे, आणि ते नेचर बरोबर सुद्धा सेम असलं पाहिजे. तर ते आन्सर आपलं जे काही प्रपोजल आहे इट विल बी ॲक्सेप्टेड टू अस. म्हणजे तर ते खरं जे काही प्रपोजल आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या अँगलनं विचार करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो की ॲट द स्टार्ट वी आर अज्युमिंग ट्रू ऑर फॉल्स, वी आर अज्युमिंग ॲक्सेप्ट ऑर रिजल्ट अँड वी विल डायरेक्टली जम्प टू दॅट फायनल कन्क्लुजन. नो, इट शुड नॉट बी लाईक दॅट. द प्रोसेस शुड बी हँडल विथ दिस वे. Is it okay? Now, as I say that this proposal first verify with the natural acceptance, then live accordingly with the proposal, then the 2 point it should comes in the second point, in behavior with other human that will lead to the mutual fulfillment, and in work with the rest of nature that will lead to the mutual prosperity, and then the final result it comes. But the final result, when it will be realized and understand, it also fulfill the 3 criteria. One is that assurance, ते sure असलं पाहिजे. Second one is the satisfaction, and the third one is universality. ते सर्वांना सेम असलं पाहिजे in terms of time, in terms of space, and in terms of individualist there. And then what that answer it comes, if answer it comes yes it is true, then definitely it is true. If that answer it comes yes it is not true, definitely it become false. Then depends upon true and false, you need to accept that proposal or you need to reject that proposal. Based on these process, based on these criteria, we have to handle every process proposal in our life is there. And if you handle in this way, so definitely along with that proposal, so how you handle depends upon that, your happiness will be depends, your prosperity will be depends. These are the 2 basic aspirations. Don't forget these 2 basic aspirations, happiness and that prosperity. So for that, whatever the proposal it comes,
if you handle in this way, definitely we will become very happy in our life is that. So this is about the process of the self exploration is there. Is it okay? So hope everybody should get about this slide here. Okay, now as I already discussed that basic human aspirations. So this aspirations means ambition of achieving something. Is it okay? Now I will ask one question to you. आता ज्यावेळेस मी असं म्हणतोय की द बेसिक ह्युमन ॲस्पायरेशन्स, पण त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नाव आय थिंक all are listening to this session along with the notebook, subject notebook and the pen. Now write that question in the notebook. Make a list of all you want in a life. I will give the 1 minute to you. So what you have to do it, you have to make the list of all the things what you want in your life is there. So your time start now. Okay. Now, can anybody want to share that list what you prepared right now? Can anybody interested to share that list? Just check it. I will give that sufficient time to make that the list. Can anybody interested to share that list? No one. बहुतेक सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की ती लिस्ट एक 2 टाईपचं आन्सर देऊ शकतो मी ह्याला, जर कोण बोलत नसेल तर ते लिस्ट सगळ्यांसमोर प्रेझेंट करणं ते बरोबर आहे का चुकीचं आहे, त्याचं थोडंसं कन्फ्युजन मनामध्ये असेल किंवा ते बरोबर आहे का नाही, ते कसं शेअर करायचं त्याचं पण थोडंसं कन्फ्युजन असेल, हरकत नाही, ठीक आहे. Hope that everyone has prepared that the list at least 4 to 5 points. बरोबर आहे. आता याच्यामध्ये गोष्टी अशा येऊ शकतात बघा की पहिल्यांदा तर इतक्या गोष्टी आहेत आणि सर तर म्हणतात की लिस्ट प्रिपेअर करा, मग त्याची तेवढी लिस्ट प्रिपेअर करायची का, हा एक पॉइंट झाला. म्हणजे असा जर पॉइंट तुमच्या मनामध्ये येत असेल तर मी त्याच्यासाठी सांगेल की तुम्ही प्रायोरिटी बेसवरती लिस्ट तयार करा. एक 5-6 आयटमची प्रायोरिटी बेसवरती लिस्ट तयार झाली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी कधी मला काय हवं आहे लाईफमध्ये याचा कधी मी विचारच केलेला नाहीये. म्हणजे यू आर नॉट गॉन थ्रू द सेल्फ एक्सप्लोरेशन. बरोबर आहे. मग हा एक दुसरा मुद्दा असू शकतो. आणि तिसरा गोष्ट म्हणजे एकदम कॅज्युअल अप्रोच. आता काय सर काय बघायला येणार आहेत का, कशाला लिस्ट बनवायची आपण,
बघू त्याच्या वेळेस काय असेल ते. सो आता मला सांगा की हा कॅज्युअल अप्रोच असणं नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही? ऍब्सोल्युटली नो. कारण हे एक प्रपोजल मी तुमच्या समोर ठेवलं होतं. आता तुमच्या लक्षात आलं प्रपोजल म्हणजे काय? मी काय म्हणलं होतं की एक लिस्ट बनवा की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे. तर ते एक प्रपोजल होतं. तर नॅचरली ऍक्सेप्टेबल काय आहे की एकदा टीचरनी सांगितलं तर आपण ऍटलिस्ट 4 ते 5 आयटमची एक लिस्ट बनवली पाहिजे. ठीक आहे. परंतु ज्यांनी बनवली नाहीये दे हॅव नॉट फॉलो दॅट द कम्प्लीट प्रोसेस व्हॉट आय डिस्कस नाव. नॅचरली ऍक्सेप्टेबल काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. आता जी काय लिस्ट आहे तुम्ही जी बनवलेली त्याच्यामध्ये पुन्हा अजून कन्फ्युजन आहे की बाबा ते खरंच सगळ्यांसमोर प्रेझेंट केली पाहिजे का नको. म्हणजे हरकत नाही, असा पॉइंट माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये पण येऊ शकतो, हरकत नाही. परंतु लिस्ट प्रिपेअर करणं ही गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी काही थोडेसे उदाहरण सांगतो की लिस्ट काही जणांनी भरपूर जणांनी प्रिपेअर केली असेल. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही पॉईंट्स असू शकतात की टू बी अन इंजिनियर और डॉक्टर. आता डॉक्टरचा विषय नाही, तुम्ही इंजिनिअरिंगला चाललेला आहे. म्हणजे टू बी अन काही जण असे म्हणू शकतात की सक्सेसफुल इंजिनियर, टू गेट अ हायेस्ट ग्रेड. काहींचं स्वप्न असेल की आता या प्रथम वर्षामध्ये किंवा या इंजिनिअरिंगमध्ये चांगले मार्क्स मिळवले पाहिजेत. काही काहींचं लाईफमध्ये असं वाटत असेल की मला फर्स्ट रँक मिळाली पाहिजे. त्यानंतर स्मार्ट गाय इन अ क्राऊड, गर्दीमध्ये आपण स्मार्ट असलं पाहिजे, ब्युटिफुल असलं पाहिजे असं काहींना वाटत असेल. ओके, नाव आय विल आस्क दिस क्वेश्चन. आता त्याची लिस्ट मी सांगत नाहीये, परंतु ही क्वेश्चन तुम्हाला मी विचारू शकतो. नाव आस्क यू युअरसेल्फ, व्हाय डू यू वॉन्ट दोज ऑल दिस थिंग्स. आता जी काही तुम्ही लिस्ट बनवलेली आहे ती लिस्ट मधले जे काही ऍटम्स आहेत ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये का हवे आहेत? कोणी याचा आन्सर देऊ शकेल? नो वन? अरे तुम्ही बोलताय का नाही बोलत? फॉर हॅपीनेस. ऍब्सोल्युटली करेक्ट. कोणी आन्सर दिलं? तांबोळी, बरोबर. येस सर, तांबोळी. येस सर. गुड 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 गुड. तर जे काय आहे, आता काही काही जणांना आयुष्यामध्ये खूप पैसा कमवावासा वाटत असेल, गाडी चांगली असावीशी वाटत असेल, स्मार्टफोन चांगला असावासा वाटत असेल, त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असाव्याशा वाटत असणार आहेत. परंतु जर थोडासा बारकाईने जर तुम्ही स्वतःला जर प्रश्न विचारला की बाबा ह्या साऱ्या गोष्टी सपोज आपल्या आयुष्यामध्ये असल्या तर काय होईल, का असाव्याशा वाटतायत, बरोबर आहे, तर त्याचा आन्सर असणार आहे टू बी हॅपी. कारण प्रत्येक गोष्टीचं गूढ आहे ते हॅपी आहे. प्रत्येक गोष्टीचा रूट जो आहे तो हॅपी आहे. आता मला सांगा की जर एखादी गोष्ट केल्यामुळे जर तुम्हाला हॅपी राहता येत नसेल तर ती गोष्ट करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंगला आला असेल तर तुम्ही काहीतरी एक स्वप्न बघितलेलं आहे, इंजिनिअरिंगचा कोर्स कंप्लीट झाला पाहिजे, चांगला जॉब मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे चांगली सॅलरी मिळाली पाहिजे, त्याच्यामुळे आपलं आयुष्य आनंदी जाईल. शेवटी आनंद आलाच ना तिथं, बरोबर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळ्या क्रिया ज्या आपण करणार आहेत ते फक्त आणि फक्त आपल्याला आनंद मिळण्यासाठी आपण करणार आहोत. सो दिस इज द फर्स्ट बेसिक एस्पायरेशन्स, वी कॉल इट्स हॅपीनेस, बरोबर आहे. आता जर मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला की फक्त तुम्हाला सकाळी हॅपी राहण्यासाठी मुभा दिली, संध्याकाळी तुम्ही हॅपी नसला तर चालते, असं चालतंय का हो? आपल्याला कधी असं वाटतं का की फक्त सकाळीच हॅपी असलं पाहिजे, दुपारी नसलं तर चालेल, त्यानंतर संध्याकाळी नसलं तर चालेल? नाही. सो ऑल ह्युमन बीइंग्स वॉन्ट कंटिन्युअस हॅपीनेस इन देअर लाईफ इज देअर. म्हणजे सतत आपण आनंदी असलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. असा या जगावरती कोणालाही असं वाटत नाही की आपण दुःखी असलं पाहिजे. म्हणजे ही एक बेसिक एस्पायरेशन ह्युमन बीइंगची झाली बघा. व्हॉट इज दॅट फर्स्ट बेसिक एस्पायरेशन? इट्स अ कंटिन्युअस हॅपीनेस. ह्युमन बीइंग कंटिन्युअसली ट्राय टू डू द थिंग्स दॅट मेक्स हिम हर हॅपी. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी करतो ते फक्त आपण स्वतःला हॅपी करण्यासाठीच ठरवतो.
ठीक आहे. सो दिस ह्युमन बिईंग ऍक्च्युली इज द को एक्झिस्टन्स ऑफ आय अँड बॉडी. म्हणजे आपण जे काय आहेत त्या